ओके. एक समाज माध्यमावरती त्या गुन्हेगाराच्या मित्रांनी त्याची वाढदिवसाचा साजरा केल्याची आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक आणि तो कापलेला असे एक व्हिडिओ क्लिप ही समाज माध्यमामध्ये प्रसारित होत होती. त्या क्लिपच्या आधारे आम्ही नमूद घटना ही कधी घडलेली याचा शोध घेतला. क्राईम ब्रँच युनिट 4 आणि चतुर्सिंगी पोलीस स्टेशन याच्या मदतीने आपण तो शोध घेतला. तर त्या दरम्यान आपल्याला असं आढळलं की 30 तारखेला रात्री च्या सुमारासामध्ये जो आरोपी आहे तो 273/2023 IPC 307 आणि मोक्का कायद्यान्वये तो जेलमध्ये आहे, येरवडा जेलमध्ये. त्याच्या मित्राने काही त्याच्या इतर मित्रांना किंवा काही साथीदारांना एकत्र घेऊन सार्वजनिक रस्त्यावरती सर्वसामान्य लोकांना त्रास होईल या उद्देशाने किंवा त्याचं गुन्हेगारीचं किंवा प्रोत्साहन देणं किंवा उदात्तीकरण करण्याचा जो उद्देश आहे त्या अनुषंगाने हा वाढदिवस साजरा केल्याचं आम्हाला दिसून आल्यानंतर आम्ही चतुर्सिंगी पोलीस स्टेशनच्या अंडर इतर काही त्याचे 4 मित्र आणि इतर 8 ते 10 अनोळखी इसम यांच्या विरुद्ध 26/2024 IPC 143, 147, त्याचबरोबर आर्म ॲक्ट 425 आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट 7 याप्रमाणे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर असं काही कृत्य जे काही त्याचे मित्र आहेत तर याच्यामध्ये जे मित्र आहेत काही लोक त्याच्यामध्ये BCom शिकलेले पण आहेत आत्ता, त्याचबरोबर ITI केलेले पण आहेत. तर आमचं एकच सगळ्यांना याच्यामध्ये आवाहन करतो की तुम्ही ज्यावेळेस असं काही करता त्यावेळेस तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात, पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागते आणि तुमच्यावरती कारवाई होती. कारवाई झाल्याच्या नंतर तुमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा निगेटिव्ह अभिप्राय नोंदवला जातो. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करता गव्हर्नमेंट नोकरी तुम्हाला लागत नाही. त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मागितलं जातं, त्यावेळेस निगेटिव्ह अभिप्राय आल्याच्यानंतर आपल्याला ती नोकरी भेटत नाही. त्याचबरोबर कधी तुम्ही पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करायला आलात तरी देखील तुम्हाला निगेटिव्ह अभिप्राय भेटतो आणि एकंदरीतच या कृत्यांच्यामुळे तुम्हाला अशा सर्व ज्या काही नोकऱ्या आहेत त्या गमावण्याची परिस्थिती तुमच्यावरती येते. तर असं करू नये आणि जर असं परत आढळलं तर पोलीस याच्यावरती एकदम स्ट्रॉंग कारवाई करतील.